निबोधत। विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणार्थ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृताचे शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची। शौर्यकथा भाग 1 लेखिका अनुराधा गोरे प्रकाशक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग अभिवाचन स्वाती महाळंक खातं उघडलं कर्नल श्याम गंगाधर थत्ते। इतिहास घडवणारी माणसं भेटतात तेव्हा खूप आनंद होतो। असाच आनंद मी अनुभवत होते। त्या इतिहासातली पानं उलगडून दाखवत होते लेफ्टनंट कर्नल थत्ते, कधी गप्पातून, कधी फोटोतून, तर कधी व्हिडिओच्या चित्रफितीच्या माध्यमातून। बरोबर 40 वर्षांपूर्वी त्यांच्या बटालियन 15 राजपूतनं असाच इतिहास लिहिला होता। या साऱ्याला उजळणी देण्यासाठी नव्यानं पलटणीत आलेल्यांसाठी 15 राजपूतनं वेगळ्याच कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। 1971च्या युद्धानंतर लगेच उभारलेल्या वॉर मेमोरियलमध्ये आज एका अर्धपुतळ्याचं अनावरण होणार होतं। फाजिल्का क्षेत्रात एकमेव महावीर चक्र मिळालं होतं त्यांच्या पलटणीच्या लान्सनायक दिग्पाल सिंग यांना। त्यांच्याच काळ्या संगमरवरात एक देखणा पुतळा पलटणीनं बनवून आणला होता आणि त्यावेळी त्यांची 15 राजपूत कमांड करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल थत्त्यांना आग्रहानं निमंत्रित केलं होतं पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी। अनावरण करून झाल्यावर त्यांनी सैनिकांशी गप्पा मारल्या आणि त्यातून उलगडत गेला 1971चा इतिहास। 15 राजपूत तशी नव्यानं उभारलेली पलटण। 1963मध्ये तिची उभारणी झाली। 1971च्या युद्धात पलटणीला भाग घेता आला। मधल्या 8 वर्षात पलटणीच्या नावावर काही नेत्रदीपक खास अशी कामगिरी नोंदवली गेली नव्हती। आता त्यांना एक संधी मिळणार होती। सैनिक लढतो, मरण समोर दिसत असलं तरी माघार घेत नाही। हे सारं तो करतो पलटणीची इज्जत राखण्यासाठी, परंपरा जपण्यासाठी। आपण ज्या श्रद्धेनं रामायण महाभारत ऐकावं, शिवाजी महाराजांचं चरित्र आठवावं, त्याच श्रद्धेनं सारे पलटणीचा इतिहास ऐकतात। आता त्यांना पराक्रम गाजवून इतिहासाच्या पुस्तकात त्यांचं खातं उघडण्याची संधी मिळणार होती आणि त्यांना ती मिळालीही। मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं, पण त्यासाठी प्रचंड किंमतही मोजावी लागली। आता यापुढे कोणत्याही नव्या कमांडिंग ऑफिसरला ही पलटण कमांड करताना अभिमान वाटला असता हे मात्र नक्की। 1971च्या संग्रामाला 3 डिसेंबर संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान तोंड फुटलं। पाकनं प्रथम हल्ला केला। सारी हवाई क्षेत्र बॉम्बच्या आवाजानं हादरली। तसंच काही ठिकाणी भक्कम तयारी करून पाकनं जमिनीवरून आत घुसण्याचं ठरवलं होतं। खूपच धाडसी योजना आखली होती। 15 राजपूत तेव्हा शतीरवाल इथं होती। त्यांना थोड्याच वेळात फाजिल्का इथं जायला सांगण्यात आलं। फाजिल्का हे खूपच मोक्याचं ठिकाण होतं। सुलैमानके इथं पाकचं मुख्य केंद्र होतं। 1965च्या युद्धातही पाकनं इथं आक्रमण केलं होतं। त्या भागातून सतलज नदी वाहते। त्यावर 20 फूट लांबीचा बांध आणि रस्ता इथं आहे। सतलज नदी नेहमी प्रवाह बदलते। 1971मध्ये ती पाकच्या हद्दीतून वाहत होती, म्हणून नदी पार करणं त्यांना सोपं जाणार होतं। आपल्या बाजूला सगळ्यात पुढे होती सीमा सुरक्षा दलाची माणसं। 15 ते 20 फुटांचा सुरुंगाचा पट्टा बनवला होता।
सबुना कालवा बनवला होता आणि त्याचा बांधही आपल्याला संरक्षणासाठी वापरता येणार होता. त्याला समांतर 5,000 मीटरवर संरक्षणाची फळी उभारली होती. तिथे होती 3 आसाम. हा सारा भाग सुपीक. कालव्याचं पाणी इथे शेतात पोहोचलेलं. फळं, भातशेती आणि कापसाचं पीक इथं घेतलं जाई. डिसेंबरच्या महिन्यात पिकं शेतामध्ये डुलत होती. लढाईची चाहूल लागली तरी या भागातल्या शेतकऱ्यांना शेतात जायची मुभा दिलेली होती. गावं खाली केली नव्हती. माणसांच्या जाण्यायेण्यानं रुळलेल्या पाऊलवाटा तयार झाल्या होत्या. कित्येक शेतकरी शेतात जायला बैलगाडीचा वापर करत होते. पाकनं याच संधीचा फायदा घेतला. आपली फौज या भागामध्ये विखुरली होती. आपण जिथे भक्कम तटबंदी उभारली होती ते फाजिल्का शहर सीमेपासून बरंच आत होतं. पाकनं मात्र सारी ताकद सुलैमानके इथे एकवटली होती. पाऊलवाटांचा आणि बैलगाड्यांचा ढालीसारखा वापर करत त्यांनी आतमध्ये मुसंडी मारली. आत घुसणाऱ्या फौजेला पाकचा तोफखाना संरक्षण पुरवत होता. प्रथम हल्ला वा चाल करणाऱ्याला नेहमीच फायदा होतो. तसंच इथेही झालं. 3 तारखेलाच त्यांनी बरिवाल ब्रिज काबीज केला. आपल्या तिथल्या फौजांना हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. मध्यरात्रीपर्यंत ते पक्काच्या मागे पोहोचले देखील. पक्काचे कंपनी कमांडर मारले गेले. 118 जण युद्धकैदी बनले. तोपर्यंत इथल्या फौजेनं गमावलेली भूमी परत ताब्यात घेण्यासाठी पुन्हा पुन्हा हल्ले चढवले. असे 3 हल्ले करून भरपूर मनुष्यहानी सहन करावी लागली तरी यश येत नव्हतं. एकच होतं, आपल्या फौजा आता अधिक सावध झाल्या होत्या. त्यांनी पुढे पाकनं मुसंडी मारू नये म्हणून भक्कमपणे पाय रोवले होते. 3, 4, 5, 6, 7 डिसेंबर असे 5 दिवस लोटले. परिस्थिती जैसे थे होती. 8 डिसेंबरला शेवटचा जोरदार प्रयत्न करायचा असं ठरलं. लेफ्टनंट कर्नल थत्ते यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या 5 दिवसांचा अनुभव, झालेलं नुकसान, तरीही लेफ्टनंट कर्नल थत्ते यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांच्या माणसांनी त्यांना पूर्णपणे उत्तम साथ दिली. त्यांना माहीत होतं अशी संधी आयुष्यात परत परत येत नसते. बक्षिसासाठी, पहिला नंबर पटकावण्यासाठी काही लाभ असेल तर माणसामध्ये अहमहमिका लागते. इथे प्रत्येकजण शत्रूला भिडायला उत्सुक होता. असं भिडणं म्हणजे जखमी होणं, मरणं किंवा युद्धकैदी होणं हे माहीत असूनही उलटपक्षी असा नकारार्थी विचार मागे सारत सारेजण पुढे सरसावले. या हल्ल्याचं नेतृत्व केलं मेजर के.एस. राणा यांनी. रात्री प्रचंड घमासान लढाई झाली. त्यातच मेजर राणा मारले गेले. ही खूपच वाईट बातमी होती. आम्ही आमचा एक ऑफिसर गमावला होता. यानं सैनिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये म्हणून प्रयत्न करायला हवे होते. रात्री 11ची वेळ. ब्रिगेडियर प्यारासिंग यांनी थत्ते यांना सांगितलं, हल्ला थांबवू नका. रात्री 12:30 वाजता या भागाची टेहळणी करण्यासाठी थत्ते निघाले. रात्रीची वेळ, कडाक्याची थंडी, आसपास शेतात वाढलेली पिकं, मऊ भुसभुशीत माती, सुरुंगांचे पट्टे आणि शत्रूकडून होत असलेला तोफांचा भडीमार. कशाचीही पर्वा न करता 17:30 म्हणजे संध्याकाळी 5:30 पर्यंत त्यांनी टेहळणीचं काम पूर्ण केलं. सारेजण विचार करण्यात, योजना आखण्यामध्ये मग्न झाले. सर्वांनी लवकर जेवणं उरकली आणि कंपनी कमांडर थत्ते यांच्याभोवती सगळेजण जमा झाले. थत्ते आपल्या माणसांना उद्देशून बोलत होते. आपण नक्की जिंकणार. त्यांनी आपली सारी योजना सगळ्यांना समजावून सांगितली. रात्री 9चा ठोका पडला. 250 माणसांना सोबत घेऊन त्यांनी फाजिल्काकडे प्रस्थान ठेवलं. वाट बिकट होती. धुकं पसरलं होतं. दृश्यमानता कमी झाली होती. 25 यार्डांवरचंही काही दिसत नव्हतं. अशावेळी अचूक दिशा समजणं कठीण होतं. त्यांना 2 टार्गेट गाठायची होती, लांडेबंद आणि गाझी पोस्ट. या दोन्ही ठिकाणी प्रथम पाक फौजांच्या मागे जायचं आणि मागून हल्ला करायचं ठरलं. पाकला त्यांची चाहूल लागू नये म्हणून 2 प्रकारे काळजी घेतली गेली. एक, फाजिल्कावरून शत्रूच्या दिशेनं मधून तोफांचा मारा सुरू ठेवला. एकतर यामुळे त्यांना दिशेचा अंदाज येत होता आणि दुसरं म्हणजे पूर्ण शांतता पाळली गेली. यामुळे पाकला अंधारात ठेवता येत होतं. आम्ही फाजिल्कावरून पुढूनच मारा करत आहोत असं भासवलं जात होतं. शत्रूला आपल्या हालचालींचा जराही सुगावा लागू नये म्हणून हा प्रयत्न. शेताडी तुडवत, पाठीवर वजनदार सॅक सांभाळत ते चालत होते. मधूनच एखादी बुलेट जवळून जाई. पाकही तोफा डागत होता, पण त्यांना जराही प्रत्युत्तर न देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. 2च शब्द सिग्नल्स म्हणून वापरले होते, थांबा आणि पुढे जा. तेही रेडिओ सेटवरून दिले जात होते. त्यांचा टार्गेट टाईम होता
रात्री 12 आणि टार्गेट होतं लांडेबांध. शत्रूच्या चौकीपासून 300 यार्डांवर मागच्या बाजूला सर्वांनी पोहोचायचं होतं. पोहोचताच ठरल्याप्रमाणे प्रत्येकजण आपल्या जागा घेणार होता. 12च्या ठोक्याला हल्ला चढवायचा होता. 250 माणसं रात्रीच्या अंधारात 9 ते 12 या वेळात ठरल्याप्रमाणे अंतर कापत बरोबर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचली. त्या 3 तासातला प्रत्येक सेकंद त्यांना महत्त्वाचा वाटत होता. अत्यंत उत्सुकतेनं सारे वाट बघत होते इशाऱ्याची, 12च्या ठोक्याची. इशारा होताच तुटून पडणार होते. ही हातगाईची लढाई असणार होती. संगिनीला संगीन भिडणार होती. पाक सेनेला बेसावध पकडायचं होतं. लांडेबंधला प्रथम 150 माणसांनीच हल्ला चढवला. बजरंगबली की जय हवेत घोषणा घुमली. खरोखरच पाक सैनिक थोडे बेसावध होते. पहिला दणका दिल्यावर विजय मिळवल्यावर ते थोडे निर्धास्त झाले होते. भारतीय फौजांना मनातल्या मनात कमजोर समजत होते. दोन्ही सैन्यात चांगलीच जुंपली आणि लांडेबंध अवघ्या 30 मिनिटात हाती आला. 12:30 वाजता त्यांच्याबरोबर असलेल्या इंटेलिजन्स ऑफिसर यांच्याकडे लेफ्टनंट कर्नल थत्ते यांनी चौकशी केली, मेजर भाटिया कुठे आहेत? दुर्दैवानं मेजर भाटिया शहीद झाले होते. एका पाठोपाठ हा दुसरा धक्का होता. आत्तापर्यंत 7 अधिकारी याच मार्गानं गेले होते. आता हे 8वे. रडत राहायला, दुःख करायला तर सवडच नव्हती. पण प्रश्न होता नेतृत्वाचा. सारे विचार मागे सारत त्यांनी पाकच्या सैनिकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. चिखल शेवाळ्यानं भरलेला हा भाग. रात्रीची वेळ, आसपासच्या शेतात लपायला भरपूर वाव, म्हणून खबरदारी घ्यायची होती. जवळपास उंचच उंच गवत वाढलं होतं. त्यात एखादा घुसला तर हातून तो निसटणार, हा जसा एक भाग तसंच त्यानं बंदूक हातबॉम्ब सोबत नेला आणि फेकला तर? कोणी लपून राहून माघारी वळणाऱ्या फौजेवर हल्ला केला असता तर? रात्रभर साऱ्यांना शोधण्याचं काम पुरलं. थत्ते मात्र थोड्या वेळानं बाहेर पडले. त्यांना आणखी कुमक येऊन मिळणार होती. अल्माशावरून त्यांना एक तुकडी येऊन मिळणार होती. मात्र ही तुकडी एका विचित्र संकटात सापडली. धुक्यामुळे वाट दिसत नव्हती. रात्रीचा अंधार वाट अधिक बिकट करत होता. तुकडी कपाशीच्या शेतातून येत होती. कपाशी चांगली पुरुषभर उंच वाढली होती. त्यामुळेच तुकडी भरकटली, वाट चुकली आणि सरळ पाकच्या चक मोहम्मद अमीरा या पोस्ट समोर जाऊन पोहोचली. त्यांना असं समोर बघताच पाक फौजेला जणू सावज गवसल्याचा आनंद झाला. त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवत आपल्या फौजेवर हल्ला चढवला. जवळजवळ 1 तास त्यांच्यामध्ये मारामारी झाली. दोन्ही बाजूंना चेव चढला होत्या. आपल्या सैन्याची बरीच हानी झाली. एवढं सगळं झाल्यावर ते पुढे सरकणं आणि 15 राजपूतना म्हणजेच लेफ्टनंट कर्नल थत्ते यांना येऊन मिळणं अशक्यच होतं. त्यांची वाट पाहून थत्त्यांनी जेव्हा कंपनी कमांडरला फोन केला तेव्हा त्यांना समजलं की त्या तुकडीला परत अल्माशाहला जायला सांगितलं गेलं आहे. सावधानपूर्वक त्यांनी आपली माणसं चक मोहम्मद अमीरा पोस्टवरून काढून घेतली. ते माघारी फिरले. थत्ते यांच्याकडे मर्यादित फौज होती. तरी लांडेबंधच्या विजयानंतर त्यांचा हुरूप वाढला आणि त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लक्ष्याकडे मोर्चा वळवला. ते गाझी पोस्टकडे वळले. थोड्याच वेळात गाझी पोस्टही त्यांच्या ताब्यात आली देखील. आता आणखी पोस्ट घेण्याची मनामध्ये आशा निर्माण झाली. तोच त्यांच्या लक्षात आलं की अगदी जवळून म्हणजे 150 यार्डांवरून त्यांच्यावर गोळीबार होतो आहे. तोफगोळे येऊन पडत आहेत. हे तोफगोळे एवढ्या प्रचंड वेगाने आणि प्रचंड प्रमाणात येत होते की पुढे पाऊल टाकणंही अशक्य होतं. ज्या दिशेनं ते तोफगोळे येत होते त्या दिशेकडे एक कंपनी रवाना केली. मात्र त्यांना पुढे सरकणं अशक्य होत होतं. आता त्यांच्याजवळ एकच मार्ग होता, तो म्हणजे कोणीतरी 1-2 सरपटत त्या बंकरपर्यंत पोहोचायचं आणि हातबॉम्ब टाकून तोफा बंद पाडायच्या. हे सर्व करताना प्रचंड धोका होता. मात्र एवढा हातातोंडाशी आलेला घास सोडायची त्यांची तयारी नव्हती. त्यांच्यापैकी प्रत्येकजण हे करायला उत्सुक होता. लान्सनायक दिग्पाल सिंग आणि 2 जण यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. खाली शेताडी, मऊ ओली माती यामध्येच ते आडवे झाले. सरपटत बंकरच्या दिशेनं निघाले. साऱ्यांनी श्वास रोखून धरले होते. शेवटी थोड्या वेळानं त्यांना अपेक्षित आवाज आला. दिग्पाल सिंग त्या बंकरपासून 5 यार्डांवर जाऊन पोहोचले आणि त्यांनी सर्व लक्ष ताकद एकत्र करून हातातला बॉम्ब बंकरच्या दिशेने भडकावला. त्याने आपलं काम केलं होतं. गंमत म्हणजे यानं बंकरला काही झालं नाही, मात्र बंकरमधली सगळी माणसं घाबरली, जीव घेऊन पळत सुटली. चौकी 15 राजपूतच्या ताब्यात आली. या साऱ्यातून जे सावरत होते तोवर दुसरं संकट समोर उभं राहिलं. आमच्या गुप्तहेर विभागाचे कॅप्टन रेड्डी यांनी खबर दिली
आसपास रणगाडे आहेत. लेफ्टनंट कर्नल पुढे सांगायला लागले. या भागात रणगाडे? आम्ही तर अशी कल्पनाही केली नव्हती. कारण रणगाडे वजनानं भारी. या भागाचा भूगोल, जमिनीचं टेक्स्चर रणगाड्यांना जराही अनुकूल नव्हतं. इथल्या मऊ भुसभुशीत मातीत रणगाड्यांची हालचाल कठीण. त्यात पाण्यानं जमीन ओली झालेली. 1965च्या लढाईत पाकनं हे सारं अनुभवलं होतं. म्हणूनच तो परत विषाची परीक्षा घेईल असं वाटलं नव्हतं. पण बातमी पक्की होती. टँक होते, त्यांची इंजिनं ऑन होती आणि कोणत्याही क्षणी ते आमच्या दिशेनं येऊ शकले असते. एव्हाना सूर्याची कोवळी किरणं दिसायला लागली होती. सकाळचे 6 वाजत होते. आदल्या दिवशी रात्री 9 पासून सलग आम्ही ऑपरेशनमध्ये बिझी होतो आणि आता हे रणगाडे आम्हाला आणखी बिझी करणार होते. आम्ही ताबडतोब त्यांच्यावर ग्रॅनाइट्सचा मारा केला. मारा अचूक होता. रणगाडे तिथेच सोडून त्यावरच्या माणसांनी पळ काढला. आमच्या ताब्यात लांडेबंध आणि गाझी आल्यानं आमचं काम सोपं झालं होतं. आम्ही आमच्या RCL म्हणजेच रिकॉइललेस गन्स त्या भागात वळवल्या आणि त्यामधून रणगाड्यांच्या दिशेनं मारा सुरू केला. थोड्याच वेळात एक रणगाडा धडाडत पेटताना आम्हाला दिसला. मात्र पाककडून उलटा प्रतिकार झाला नाही. बहुधा पेटता रणगाडा सोडून पाक सैनिक पळाले असावेत. आता आमच्या नजरेच्या टप्प्यात दुसरा रणगाडा आला. आम्ही आमचा मोर्चा आता त्याच्याकडे वळवला. त्याच्या दिशेनं मारा सुरू केला. आमचा मारा अचूक होता. रणगाडा बंद पडला, मात्र जळाला नाही. बंद पडलेला रणगाडा पाहताच आम्ही तो ताब्यात घेण्याच्या मागे लागलो. रणगाड्यावर तैनात 25 जणांना आम्ही युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतलं. मग युद्ध संपल्यावर तो रणगाडाही आम्ही भारतात घेऊन आलो. सगळ्या पलटणीत आनंद पसरला. आम्ही आणखीही शस्त्रसामग्री, मशीन गन्स, दारुगोळा, रॉकेट लॉन्चर्स ताब्यात घेतल्या. खचितच ही अभिमानाची गोष्ट होती. 15 राजपूतला अभिमान वाटावा अशीच. अर्थात आमचं झालेलं नुकसानही भरून न येण्याजोगं होतं. पण लढाई ही अशीच असते, त्याला इलाज नसतो. आम्ही जप्त केलेल्या सर्व गोष्टी आम नागरिकांना पाहण्यासाठी ठेवल्या. लोकांनी प्रचंड प्रमाणावर गर्दी केली होती. हा पराक्रम आणि लूट येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरावी म्हणून ती कायमस्वरूपी स्मारकामध्ये व्यवस्थित मांडून ठेवली. आमची माणसं, ज्यांनी देशांच्या सीमांचं रक्षण करताना, पलटणीची इज्जत सांभाळताना आपले प्राण दिले होते, त्यांचं विस्मरण तर आम्हाला कधीच होणार नव्हतं. त्यांचे फोटो आजही तिथे आहेत आणि भविष्यातही तिथेच राहतील. मी 40 वर्षांनंतर त्या भागाला भेट दिली. विद्यमान कंपनी कमांडर आणि काही खास आमंत्रित आले होते. 2012ला 1971च्या युद्धाला 40 वर्ष पूर्ण झाली. तिथे गेल्यावर त्या स्मारकात उभं राहताना साऱ्या आठवणी पुन्हा जाग्या होत होत्या. फोटोतली माणसं जणू जिवंत झाली होती. त्यांच्याशी झालेलं संभाषण, त्यांच्याबरोबर शेअर केलेले अनेक सुखदुःखांचे प्रसंग आम्ही पुन्हा अनुभवत होतो. तिथल्या साऱ्या उपस्थितांना परत तो इतिहास सांगताना स्मरणशक्तीला जराही ताण द्यावा लागत नव्हता. जणू चित्रफीत अलगद उलगडली जात होती. लान्स नायक दिग्पाल सिंगच्या अर्धपुतळ्याचं अनावरण झालं. साऱ्यांना श्रद्धांजली वाहून झाली. कार्यक्रम संपला आणि आम्ही परत घराकडे यायला निघालो. सोबत कृतज्ञतेची भावना होती. भरपूर सारं समाधान होतं. सर्वात मोठं समाधान होतं कठीण परिस्थितीत आम्ही सावरू शकलो होतो याचं आणि आमच्या 15 राजपूतच्या इतिहासातलं एक नवं पान लिहिलं गेलं होतं याचंही. एकदा बँकेत खातं उघडलं की ते जसं सुरू राहतं त्यावर आपोआप व्याज जमा होत राहतं, अगदी तसंच. 15 राजपूत यापुढे अधिक नेत्रदीपक कामगिरी करू शकणार होती. हे सारं सांगताना लेफ्टनंट कर्नल श्याम गंगाधर थत्ते यांचा चेहरा समाधानानं भरलेला असतो आणि त्यांच्या पत्नी विजया यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आपणही अनुभवत असतो. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच MPRV गेली 35 वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्रजागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात. 135हून अधिक पुस्तके, 10 लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री, कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका. संपर्क अश्विनी हाईट्स, पहिला मजला, ग्राहक पेठेजवळ, टिळक रोड, पुणे 30. संपर्क क्रमांक 98
81061686.